नमस्कार. सुमा आर्टमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. पूजेसाठी आपण जे कापूर घेऊन येतो, कापूर वापरून झाल्यानंतर अशा या डब्या खूप आपल्याकडे जमा होतात. ते टाकून न देता ते आपण जमा करून ठेवायच्या. त्याचाच आज एक महत्त्वाचा उपयोग आपण करणार आहोत. प्रत्येकाच्या घरात टेबल हा असतोच आणि प्रत्येकांना टेबलाची गरजही असतेच. कारण हातातली वस्तू झटकीपट आपल्याला आपण टेबलवर ठेवतो. नंतर ती व्यवस्थित ठेवत बसतो. त्यासाठी तो टेबल नीट असणं अत्यावश्यक आहे. खूप वेळा टेबल जुने झाले किंवा नवीन जरी असला, घरामध्ये कुठल्या बाजूला ठेवतो त्या बाजूवर ते थोडंसं लुकलुकतं. तेव्हा ही सोपी पद्धत तुम्ही जरूर वापरा. आता गणपती येणार आहेत, बाकीचे सणही येणार आहेत, तेव्हा टेबल आपल्याला लागणारच आहे. तर टेबल लुकलुकणारा नसावा. तसं होऊ नये म्हणून आपण त्याच्याखाली कागद किंवा पुठ्ठे ठेवतो. पण त्यापेक्षा ही सोपी पद्धत जरूर करा. तर त्यासाठी आपण 60-40 किंवा 50-50 या प्रमाणात वाळू आणि सिमेंट घ्यायची आणि ती व्यवस्थित मिक्स करून अशा पद्धतीने कापराच्या आपण डब्यामध्ये भरून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकून तुम्ही ते फिक्सही करू शकता. परंतु सध्या या डब्बींचा आकार व्यवस्थित आहे. जर तुमच्याकडे असणाऱ्या डब्या जर मोठ्या साईज किंवा बाटल्या मोठ्या असतील तर त्या तुम्ही पाणी घालून मिक्स करून त्यामध्ये व्यवस्थित टेबलाचे पाय रोवून घ्या. आता आपण ही डबी व्यवस्थित टेबलाच्या पायांमध्ये फिक्स करून घ्यायची आहे. पहा, छान असे हे व्यवस्थित टेबलाचे पाय फिक्स झालेले आहेत. त्यामुळे अजिबात टेबल सरकवला तरीही लुकलुकत नाही. अशाच पद्धतीने चारी बाजूनी आपण डबी फिक्स करून घ्या आणि छान असा हा टेबल तयार करा, जो टेबल अजिबात लुकलुकणार नाही. पहा, थोड्या उपायांनी आपण अनेक कामे सोप्या पद्धतीने करू शकतो, जेणेकरून कापराची डबी ही वेस्टही झाली नाही आणि आपला लुकलुकणारा टेबल आपण स्वतः एकट्याने हे काम व्यवस्थित करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं, जरी आता पाणी पडलं तरी या ठिकाणी गंजणार नाही, कारण आपण त्याला प्लास्टिकचं कोटिंग केलेलं आहे. पहा, खूप छान असं अजिबात न लुकलुकणारा टेबल तयार झालेला आहे तोच टेबल आपण व्यवस्थित स्थिर केला की वरती आपण छान असं हे जे साहित्य ठेवायचं आहे ते ठेवू शकतो. आता गणपती येणार आहेत, तेव्हा गणपतीचं जे साहित्य आपण ठेवतो, गणपती ठेवतो, तेव्हा टेबलाची अजिबात काळजी करायची नाही. हा टेबल व्यवस्थित स्थिर राहणार. व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. धन्यवाद.